हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. वेड भाग 28. का असं केलंस? श्रीने थेट मुद्द्यातच हात घातला. मी काय केलंय? डोळ्यात पुन्हा पाणी आणतच तिने त्याला विचारलं. सगळं काही करून एखाद्या मुलाचं आयुष्य पणाला लावून मी काय केलं असा उलट प्रश्न करून भोळेपणाचा आव चेहऱ्यावर कसं काय आणू शकतेस तू? जर प्रेम नव्हतेच मग पुढे पाऊलच का टाकलंस? का खोटी स्वप्न त्याला दाखवलीस? जीव जाता जाता वाचलाय त्याचा. एवढं कठोर तू वागली असशील यावर माझा विश्वासच बसत नाहीये. श्री ओरडला. कसलं प्रेम? प्रेम आणि मैत्री ह्यातील फरक आणि अंतर कळतो का त्याला? नाही हा शब्द त्याच्यासाठी हो आहे. माझं साईवर कधीच प्रेम नव्हतं हे साईला भरपूर वेळा सांगून झालंय. जर मी प्रेम केलंच नाही मग पाऊल पुढे टाकण्याचा प्रश्नच येत नाही ना. कठोर वागण्याचा आणि विश्वासघात करण्याचा तर दूरचाच प्रश्न आहे. मैथिली म्हणाली. किती सहज खोटं बोलता येतं ग तुला? श्री क्रूरपणे हसतच म्हणाला. मी खोटं नाही बोलत आहे. मैथिली रडतच म्हणाली. तिचं ते रडणं श्रीला अस्वस्थ करू लागलं. पाण्याचा ग्लास त्याने तिच्या समोर धरला. नकोय मला, रडतच ती म्हणाली. आय एम सॉरी, प्लीज हॅव दिस. त्याने ग्लास अगदी तिच्या ओठांजवळ धरला. त्याच्या नजरेत आपल्याबद्दल दिसणारी काळजी आणि प्रेम मैथिली बघतच राहिली. निमूटपणे त्याच्या हातून तिने पाण्याचा ग्लास घेत ओठांवर धरला. काही क्षण दोघेही शांत बसले. युअर ऑर्डर सर. वेटर वाफालेल्या कॉफीचे कप दोघांसमोर ठेवतच म्हणाला आणि तिथून निघून गेला. प्लीज घे. कप मैथिलीच्या पुढे सरकवतच तो म्हणाला. नकोय मला, मी आत्ताच जेवलीये. मैथिली म्हणाली. थोडी तर तू पिऊच शकतेस. इथली कॉफी फेमस आहे. ट्राय इट्स. श्री कॉफीचा झुरका घेतच म्हणाला. कॉफीतून घमघमणारा सुगंध तिला स्वतःजवळ ओढत होता. जिभेवर त्याची चव रेंगाळू लागली. न राहावल्यामुळे तिने एक झुरका ओढून पाहिलाच. तिला जशी आवडते तशीच ती कॉफी होती. कशी आहे? श्रीने विचारलं. छान, स्मित देतच त्याला ती म्हणाली. थोडा वेळ वेगळीच शांतता दोघात निर्माण झाली. कॉफीचा कप रिकामी होईपर्यंत श्रीने शांत बसणे पसंत केले. हातात कप पकडून मैथिलीची एक वेगळीच सुळबुळ चालू होती. आतापर्यंत मनात चालू असणारी घुसमट तिच्या ओठांवर येऊ पाहत होती. काय झालं? श्रीने विचारलं. नकारार्थी मान डोलवत तिने कॉफी शॉप बाहेर नजर टाकली. मनात शब्दांची जुळवाजुळव चालू झाली. एक छानशी कविता तिला सुचली होती. मध्येच डोळे मिटून 2-3 शब्द आठवण्यात ती गुंतली होती आणि श्री तिला बघण्यात हरवून गेला होता. कविता सुचते का? शेवटी न राहवून श्रीने तिला विचारलं. तुला कसं कळलं? मैथिलीने आश्चर्यचकित होतच त्याला विचारलं. सहजच कळलं, पण मला ऐकायला आवडेल. चेहऱ्यावर स्मित आणतच तो म्हणाला. नाही नको. ती म्हणाली. प्लीज. विनंती करतच तो तिला म्हणू लागला. एक खोल श्वास तिने घेतला. घसा खरडवत डोळे तिने मिटले. सुचलेले शब्द नजरेसमोर आणले. नियती खूप छान खेळ खेळते. आपल्या सगळ्याच इच्छा ती पूर्ण करते. विचारांच्या पलीकडचे प्रसंग रेखाटते. म्हणून विचार करून इच्छा मागावी. मागितलेली इच्छा परिपूर्ण असावी. कारण मागितलेल्या इच्छेपेक्षा थोडं जास्तच नियती देते आणि अर्धवट मागितलेल्या इच्छेचा ती सारीपाट मांडते. नियती खरंच खूप छान खेळ खेळते. अयोग्य वेळी योग्य डाव साधते. वेळ निघून गेलेली असते, पण जुन्या आठवणी ठसे हृदयावर खोल उमटवून ठेवते. कविता पूर्ण बोलून होताच तिने डोळे उघडले. डोळ्यात तुंबलेलं पाणी गालावर ओघळलं. डोळ्यांच्या कडेवरून तिने बोट फिरवला आणि श्रीकडे पाहिलं. त्याचे डोळे सुद्धा पाण्याने भरले होते.
त्याने पटकन डोळे मिटून रिकाम्या कॉफीचा मग ओठांवर धरला. तिच्यापासून स्वतःची नजर तो चोरू लागला. तिने नजर हटवली हे कळताच पटकन डोळ्यांवरून हात फिरवत तो शांत बसला. साई आणि तुझं नक्की काय झालं हे कळेल का मला? श्रीने अडखळतच विचारलं. काही व्हायला आमच्यात काही असायला हवं ना श्री. मी आणि साई रिलेशनशिपमध्ये कधीच नव्हतो, मैथिली म्हणाली. खोटं का बोलतेस तू? श्रीने विचारलं. खोटं मी नाही, साई बोलतोय, मैथिली उत्तरली. साई कधीच खोटं नाही बोले. त्याच्यावर नको ते आरोप करू नकोस. तू त्याला कॅफेमध्ये भेटायला बोलवलेलं तो मेसेज मी वाचलाय. जर तो खोटं बोलत असता तर तुझ्या नंबरवरून त्याला मेसेज का आला असता? त्याला भेटायला कॅफेमध्ये बोलवलंस आणि तुझ्या दादाला सुद्धा तिथे बोलवून घेतलंस. वर ते कमी म्हणून त्याला मेंटली टॉर्चर केलं तुम्ही दोघांनी मिळून. मेन म्हणजे तुझा दादा त्याला एवढं काही सुनवत असताना तू फक्त बघत राहिलीस. जरा सुद्धा दया नाही आली का त्याची? एवढं कठोर खरंच तू वागू शकतेस का? आणि या फोटोचं काय? श्री मैथिली तिचे साईराज सोबतचे फोटो दाखवतच म्हणाला. मी हे फोटो नाही काढले. हा स्विमिंग पूल मधला फोटो तर मिहिरने काढलेला आणि कधी काढला ते मला पण माहित नाही. 3rd इयरला असताना कॉलेजमधून रिसॉर्टला पिकनिक गेलेली तेव्हाचा फोटो आहे तो. वनिशा सोबत मस्ती करताना माझा तोल जाऊन मी स्विमिंग पूलमध्ये पडली होती. पण साईने मला वाचवलं. त्यात मला स्विमिंग येत नाही म्हणून मी खूप घाबरलेली. मला कोणीतरी पाण्यात पडण्यापासून वाचवलेलं हे मला कळलं, पण तो साई होता हे मला त्या क्षणी खरंच नव्हतं माहीत. माझे डोळे बंद होते आणि मी मोठमोठ्याने किंचाळत होते. त्याने माझ्या ओठांवर बोट ठेवत मला शांत बसायला सांगितलं तेव्हा मी डोळे उघडले. मी त्याला असं पकडलंय हे बघून मलाच कसं तरी वाटलं. मी त्याला त्या क्षणी सोडून लांब झाली, पण जशी लांब झाली तशी पुन्हा पाण्यात जाऊ लागली. मग त्याला पकडण्याशिवाय दुसरा ऑप्शन नव्हता. माझा असा काही फोटो काढला गेलाय हे मला 2-3 महिन्यांनी कळलं, ते पण माझ्या दादाकडून. हे सगळे फोटो साईने माझ्या घरी पाठवलेले. काही फोटो तर मी त्याच्यासोबत इंटर ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं त्याचे आहे. आणि या सगळ्यावरून माझ्या घरच्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. मला माझ्या घरच्यांनी इतकं टॉर्चर केलंय हे मी तुला एक्सप्लेन सुद्धा नाही करू शकत. त्यानंतर तर माझ्या प्रत्येक गोष्टीवरून मला टॉर्चर होऊ लागले. ॲक्च्युली या सगळ्यात चूक सुद्धा माझीच आहे. नको त्या गोष्टीत पार्टिसिपेट करायचं नाही असं दादानी मला शांतपणेच सांगितलेलं. आप्पा सुद्धा बोलले हे नाटक वगैरे आपल्यासाठी नाही. मला घरून परमिशन नव्हती, पण मी त्यांना न सांगता त्यात पार्टिसिपेट केलेलं. कारण मला डान्स, ड्रामा, कविता करणं हे सगळंच खरंच खूप आवडतं. एक वेगळाच आनंद मिळतो या सगळ्यात. आता नाही करणार मग कधी करणार असा विचार करून ही पार्टिसिपेट केलं. तसं पण कॉलेज टाईममध्येच प्रॅक्टिस करणार होती, पण घरी कळण्याचा प्रश्नच येत नव्हता ना. आणि माझ्या घरी या सगळ्याबाबत कळलं सुद्धा नव्हतं. पण साईने केलेल्या प्रपोजला मी नाही म्हटलं त्याच्या काही दिवसांनी त्याने माझे आणि त्याचे हे सगळे फोटो माझ्या दादाला पाठवले. दादाने माझं कॉलेजच बंद केलेलं. उठता बसता नुसतं सुनवत राहायचा मला. त्यात साई कॉल करून त्रास द्यायचा ते वेगळंच. त्याचा फोन आलेला दादाला कळलं तर तो अजून भडकायचा माझ्यावर. साईला तर हात जोडून विनंती केलेली, कॉल वगैरे करू नकोस. 1-2दा दादाच्या नकळत त्याला भेटून प्रेमाने सुद्धा समजवलं, पण ऐकायलाच तयार नाही. कसं बसं BSc संपवलं मी आणि जॉबला लागली. थोडे महिने नीट गेले, बट साई फोन करायचा काही थांबला नाही. त्याच्यावर मला रागवायला सुद्धा जमत नव्हतं, कारण मी साईला हळूहळू ओळखू लागलेली. ड्रामामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं. खूप निरागस मन आहे त्याचं. प्रेम मिळवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल पण हार मानणार नाही असं झालेलं त्याचं. पण तो माझं मन समजून घेत नव्हता. ॲज अ फ्रेंड म्हणून मी त्याला समजवण्याचं काम केलेलं, पण तो समजण्याच्या पलीकडे गेलेला. एवढं सगळं होऊन त्याच्यासोबत मी नम्रपणे बोलायची ते सुद्धा त्याला प्रेम वाटायचं. सगळ्यांना तो माझी आणि त्याची लव्ह स्टोरी सांगत होता, जी कधी सुरूच झाली नव्हती. शेवटी मी त्याच्यासोबत बोलणंच टाळलं, कारण रागात बोलून पाहिलं तरी ते त्याला समजत नव्हतं. नंतर प्रेमाने बोलून पाहिलं तरी ते त्याला समजलं नाही. माझ्या स्वभावाचा फायदा उचलत होता तो मुलगा. फोन उचलत नाही म्हटलं मग घराजवळ येऊन उभा राहायचा.
एकदा दोनदा दादाने त्याला पाहिलं, पण त्यावरून सुद्धा दादा मलाच ओरडला आणि मला मुंबईत मामाकडे पाठवलं. राहतं घर सोडून मला मामा मामीच्या घरी राहावं लागलं. मैथिली रडतच श्रीला सांगत होती, नाही स्टोरी, तू खरंच ड्रामा क्वीन होऊ शकतेस. श्री कुस्तीत हसतच म्हणाल, ड्रामा? हे सगळं मी सांगतेय ते तुला ड्रामा वाटतोय? वाटणारच ना. शेवटी साईचा खास मित्र जो आहेस तू, त्याचे थोडेफार गुण तुझ्यात असणार, त्यात शंकाच नाही. मैथिली मगाशी त्यानेच दिलेल्या रुमालाने स्वतःचे डोळे पुसू लागली. कॉलेजमध्ये असताना मी स्वतः नोटीस केले की तू त्याच्याकडे बघत असायचीस. तुझ्या नजरेत त्याच्याबद्दल असणारं प्रेम मला दिसलंय. श्री म्हणाला, माझ्या नजरेतील प्रेम तुला दिसलं, पण ते कोणासाठी होतं हे नाही समजलं तुला. मैथिली ओठांवर जबरदस्तीचं हसू आणत त्याच्यापासून नजर चोरतच म्हणाली. श्री स्तब्धपणे तिच्याकडे पाहतच राहिला. काय असेल? मैथिलीच्या मनात कळेलच पुढील भागात. धन्यवाद.